हात करा परत. जेवले नाही 2 दिवस झालं. म्हणजे स्टार्टिंगला 2-3 दिवस आम्ही जेवले वगैरे सगळं. नंतर त्यांच्या पोटात वगैरे दुखायला लागलं आणि त्यांना बरं नाहीये. आई ग सिरियसली बाप तू आहेस हा? आई ग नाही रे तू नाही, कोई और था जो मेरे साथ रहता था. सर्व बघितलंय त्यांनी. तुम्हाला टेस्ट विचारली कशी झाली टेस्ट. आराम करू, घरी गेल्यावर झोपू आपण. डोकं दुखतंय आणि असं जळजळ झालंय. नाकातून डोळ्यातून कंटिन्यू पाणी येते. का बिटवा बहुत दिन बाद देखे, बहुत दिन दिखे नहीं, हम गायब थे. हाँ ना, कहाँ थे सब लोग पूछ रहे हैं. गोवा घूम के आए तो सारा बहुत आराम किए. सो हे गाइस, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. कसे आहात? मजेत ना? गोव्यावरनं आल्यानंतर खूप सारा आराम झाला. काही कामं सुद्धा होती. त्या कामांमध्ये व्यस्त होतो. पप्पांची तब्येत तुम्हाला माहिती आहे, जशी आजारी होते. सो त्यांची काळजी वगैरे घेणं सुद्धा चालू होतं. त्यांची सोय वगैरे सुद्धा चालू होती. सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि पूर्ण फॅमिली होतं. तर बऱ्याच दिवसानंतर थांबा तुमच्यापर्यंत खूप सारा फॅमिलीला टाइम दिला. त्याच्यामुळे ब्लॉगिंग वर थोडंसं दुर्लक्ष झालं आणि काही कारणं सुद्धा होती. म्हणजे थोडा आराम विराम चालू होता. सो ठीक आहे, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. मला असं वाटतं की ब्लॉग जो आहे तो आता आपण स्टार्ट करूया. तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला. तू काय टाकलं लपू दे? अरे बाप तेच बघते. लाईट मध्ये जास्तच चमकते. हा चमकते. ऑइली तू वॅसलीन लावली का? नाही. बॉडी लोशन नाही, नॅचरल ब्युटी. आणि हा तुम्हाला ना एक खुश खबर सुद्धा सांगायची आहे. हे जे आहे हे शेवटचं तुम्हाला बघायला भेटणार आहे या ब्लॉग मध्ये. कारण उद्यापासून ब्लॉग मध्ये माझा लुक असा असणार आहे. कारण काय? चष्मा निघून जाणार. आजच कॅरी कर जेवढं करायचं तुला तेवढं. लास्ट डे. का आराम चाललाय? असं वाटतं पदयात्रेला चालले तुम्ही टी शर्ट आणि ट्रॅक घालून. आराम चाललाय मस्त. तुम्ही आता आम्ही बोलत असताना तुम्ही हाय केला जाता. कॅमेरा चालू झाला की बोलत नाही. हा हा बरे आहेत बरे आहेत. काढलेत ना. हात करा परत. एक आमचे बाबा सदैव आशीर्वाद देतात आणि हे एक आमचे दुसरे बाबा. काय माझ काय सोय काय करणार आहे? बरं नाही ना. मग काय काय खायचं तुम्हाला? आता मटन झालं, चिकन झालं, सुरमई पॉपलेट त्या दिवशी खाल्ले. ते जेवले नाही 2 दिवस झालं. म्हणजे स्टार्टिंगला 2-3 दिवस आम्ही जेवले वगैरे सगळं. नंतर त्यांच्या पोटात वगैरे दुखायला लागलं आणि त्यांना बरं नाहीये. 2 दिवस झाले ते जेवले नाही. आज जरा बरे. आज चिकन आणि मस्त रस्सा आणि भाकरी खायची इच्छा झाली. आणि गोव्यावरनं आणलेला सरप्राईज संपलेला आहे. सरप्राईज जास्त झालं. मटन सरप्राईज आणि मच्छी सरप्राईज जास्त झालं. आज माझ्या बहिणीचा बर्थडे आहे, पण ना उद्या बॉबीला जायचंय तिकडे ऑपरेशनला. मला एक्सप्लेन करू दे. म्हणून आज आम्ही गेलो नाहीये, नाहीतर आज आम्ही गेलो असतो माझ्या बहिणीच्या बर्थडेला. यस. हा विषय काय माहितीये का? विषय असा आहे की भाई किती दिवस मी कॅरी करणार ना हे. आणि कसं जरा लुक असं जरा स्मार्ट दिसलं पाहिजे. तू मुलगा दिसणारच, यंग मुलगा. ऍक्च्युली खरंच म्हणजे एवढीशा वयात, एवढीशा मीन्स 25 वर्षात आहे मी. 25 वयात असं, हा तेच म्हणजे 25 वर्षात असं हे ढापण्यासारखं फिरणं योग्य नाही. सो या कारणाने फायनली लेझर ट्रीटमेंट करणार आहे. आणि माझे जे नंबर आहे, माझा जो नंबर आहे तो रिमूव्ह करणार आहे उद्या मी. एवढे दिवस पैसे जरा साठवत होतो. पैसा होगा. उद्या फायनली मला पूर्ण दुनिया दिसणाऱ्या बिना गॉगलची. मला पहिले बघ तू डोळे उघडला असं तुला पहिलं बघायचं ते कोण असेल? पैसा. अरे कारण तो डॉक्टरला द्यायचा आहे ना. सांग ना. आता उद्या माझ्यासोबत ऑपरेशनला कोण येणार आहे? मग कोणाला बघणार? तुला असं वाटेल पहिला तर डॉक्टरचा चेहरा असं वाटेल का? असं उघडशील डायरेक्ट कोमल तू असं बोलशील. अरे तू असं, अरे तू सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. अरे तू कोमल तू
एवढी सुंदर कशी असं बोलशील ना. म्हणजे काय आता मला काय हे गॉगल लावून काय दिसत नाहीस तू कशी पण आहेस. ते बिना गॉगलच्या डोळ्यांनी बघशील ना स्वतःच्या. डॉक्टर विचारेल ना तुम्हाला दिसतंय का, नाही पण तुम्ही कोण आहात मला आता काय आठवत नाही. म्हणजे तू तुझ्याकडे बिल नाही मागणार. बिल्ला आणि बोलायचं नाही मेन म्हणजे कोमलला बोलायचं ही कोण आहे, अरे माझी तर बायको ही नव्हती. आर्टिस्ट नाही का. उद्या माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी सांगणार आहे लेझर ट्रीटमेंट करताना त्रास झाला की नाही, त्यानंतर किती मिनिटाचं ऑपरेशन होतं, त्याच्यानंतर वापस किती खर्च लागला या ऑपरेशनला, सगळ्या काही गोष्टी मी सांगेल. पहिला उद्या ऑपरेशन होऊ द्या. मेन म्हणजे ना तुम्ही नक्कीच मला कॉमेंट्स करून सांगा एकदम जेन्युइनली जे खरं आहे ते, की माझा असाच लुक छान वाटतो. कारण ह्याच्या पुढे जो आहे तो माझा कंटिन्यू असाच लुक राहणार आहे. मी 50 वर्षाचं होईपर्यंत मला गॉगल लागणार नाहीये. काय बनवायचं मग आता प्लॅन काय आहे? आता बोलले ना चिकन रस्सा आणि भाकरी. ओके सो चिकन रस्सा आणि भाकरी एन्जॉय करा आमच्यासोबत तुम्ही बघून, कारण तुम्ही खाऊ शकत नाही. कोमलच्या हाताचं हा ते आहे लकी माझ्या हातचं जे होतं. भावा एवढा वैताग आला मला या शब्दाचा असा टार तेव्हा. ऐक ना काय पण होत असेल ना आमच्यामध्ये, काय पण असेल ना म्हणजे समजा मी कुठे पैसे वाचवले, मी बार्गेनिंग केली पैसे वाचवले, तर बॉबी म्हणते बॉबी खरं सांगते यार मला ना असं विचारत कोणते पुण्य केले असेल ना माझ्यासारखी बायको भेटली जे पैसे वाचवते. मी दिवसातून 5-6 वेळा तरी भावा हे ऐकतो. मी खूप लकी आहे की मला ही बायको भेटली. मी ना असं ठरवलंय की पहिला तर मी ऑपरेशन करून माझं सनग्लासेस बोलतात ना याला, स्पेक्स जो आहे तो हा असं रिमूव्ह करणार आहे. त्याच्यानंतर मी विचार करतोय माझा पूर्णपणे लुक चेंज करायचा. लुक चेंज मीन्स फॅट लॉस तर चालू आहे. फॅट लॉस तर चालू आहे माझा, मी डाएटवर आहे. फॅट तर म्हणजे कमी करतोच आहे मी. सो थांब ना, फॅट लॉस चालू आहे. आता हा रिमूव्ह झाला आणि माझे जे केस आहेत ते मी कर्ल्स करायचा विचार करतोय. म्हणजे पूर्णपणे ना न्यू बॉब असं 2026चा माझा विचार चालू आहे की नवीन लुक क्रिएट करायचा. मी बघ किती बारीक आहे, तू बघ बघितलं आता नाच आहे काय. आई ग सिरियसली बाब तू आहेस हा. हॅलो एव्हरीवन, व्हॉट्सअप, कसं काय मंडळी, काय चाललंय आपलं या किचन मध्ये, काही बनवत आहे तुम्ही? वांग्याचं भरीत. वायू वांग्याचं भरीत आपलं डिसाईड झालेलं की आपण चिकन बनवणार आहोत आणि तुम्ही वांग्याचं भरीत खा. मला वांग्याचं भरीत खायचं म्हणून. ओके, यू वॉन्ट वांगा भरीत अँड आय वॉन्ट चिकन बिकॉज रिअली आय वॉन्ट यू. कोणतं चिकन बनवतेस तू? तू बोलतोयस ग्रीन चिकन खायचं. या सो आज आम्ही बनवतोय ग्रीन चिकन. तो म्हणतोय पप्पा तुम्ही ग्रीन चिकन खाल्लं नाही खाऊन बघा, कारण साधा चिकन खाल्लेलं आहे, मटन चिकन मच्छी वगैरे सर्व झालंय. सो कुछ अलग बनाने का सोच रही हम लोग. तर आपण लवकर आवरूया, का माहितीये का, कारण आपल्याला सकाळी निघायचं आहे, 7 वाजता निघायचं आहे, 7:30 पर्यंत. सो मी आता पटकन जातो. आणि तू चांगली वाटते अशा कपड्यांमध्ये काम करताना. मी कपडे चेंज केले या मॅक्सी घाल. मॅक्सी नाही घालत मी आता. नाही घालत, बरं झालं. कारण ते मॅक्सी फाटल्या, तू फाडल्या की काय? या सगळ्या एकदाच कशा फाटल्या. पप्पा तुम्ही रेडी आहेत ना ग्रीन चिकन खायला? हो हो. मस्त पैकी बायकोनी ग्रीन चिकन आणि भाकऱ्या केलेल्या आहेत. सर्वजण आम्ही जेवायला बसलेलो आहे. तुम्ही टेस्ट केलं की नाही ग्रीन चिकन? एकदम म्हणजे असं नेहमी बोलतात ना तुम्ही लोक, पप्पा आले का नेहमी असेच बोलतात, चांगलं बनवलंय चांगलं बनवलंय. आता मटन खाल्लं होतं, चिकन पण खाल्लं होतं आणि सुरमई आणि पापलेट पण खाल्लं होतं. बरोबर. तर थोडासा 2 दिवस मला जरा प्रॉब्लेम झाला, आजारी होतो, आज जरा व्यवस्थित आहे. तर कोमल बोलली काय खाऊया, म्हणजे तुम्ही काय खाणार? तर म्हटलं चिकन. सर्व बघितलंय त्यांनी, तुम्हाला टेस्ट विचारली कशी झाली टेस्ट. तर टेस्ट मी खाऊनच सांगतो तुम्हाला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. कल सुबह पनवेल निकलना है, ऑपरेशन के लिए कल सुबह पनवेल निकलना है. जल्दी बोलो. आपण कधी भेटूया कोमल? उद्या मॉर्निंगला निघताना मी कंटिन्यू करेल ब्लॉग. सो चला जेवण एन्जॉय करतो आम्ही. हो की किट्टीने त्याला त्रास दिला. पिल्लू ए पिल्लू घेतलाय
कोणी Complaint मारलं करतोय सगळ्यांची. कोणी मारलं तुला. पोहोचलेलो आहोत आम्ही लोक आणि 2 मिनिटावरती आहे हॉस्पिटल. नर्वस भीती नाही वाटत आहे. माझ्या लाईफ मधला हा पहिला ऑपरेशन आहे माझ्या लाईफ मधला. म्हणजे भीती नाही वाटत आहे पण मी एक्सायटेड आणि खुश ह्याच्यासाठी आहे की मला हा लुक बघायला भेटणार. काय कामाचे नाही ना, आता काही कामाचे नाही. फ्रेम कामाची आहे. आणि दुसरी गोष्ट मला एकदम क्लिअर दिसणार आहे आणि विदाउट गॉगल क्लिअर दिसणार आहे. पण डोळे उघडताच मला बघायला आवडेल ना. नाही तुला बघायला नाही आवडणार. खरं बघ. हा बाबा ऐक, तिकडे घाबरायची गरज नाहीये हा. कारण की तिकडे भाऊजी बोलले की सिनरीज वगैरे बघून ना घाबरतं माणूस तिकडचं. त्याला घाबरायची गरज नाहीये. ते लोक ड्रॉप टाकते, इंजेक्शन वगैरे काहीच देणार नाहीत. ओके एकदम पेनलेस. पेनलेस असणार आहे Okay. सर्जरी. सो टेन्शन काही घेऊ नको. आय एम सो एक्साइटेड. मी पण एक्साइटेड आहे का तुला बघायला बिना चष्म्याचा. बघ पण तू असं नेहमी राहशील ना ते. आणि ठीक आहे आम्हाला जर भेटलं शूट करायचं ऑपरेशन किंवा काय करतात त्याचं शूट करायचं आम्हाला जर चान्स भेटला तर आम्ही शूट करू. जर नाही भेटला तर नाही करता येणार. फक्त आतमध्ये जाताना मी बाय करून जाईल की मी चाललोय असं आणि येताना हाय करून मी आलो असं. आई शपथ. सो आता जाऊ पहिला विचारू त्यांना जर ब्लॉग काढायला दिलं तर ब्लॉग काढू, नाही काढायला दिलं तर डायरेक्ट ऑपरेशन. वेट करते. ऑलरेडी 1-2 ऑपरेशन चालू आहेत. बोर झाली. मला बोला 5 मिनिटं करणार. 5 मिनिटात ऑपरेशन होणार आहे. प्रोसेसला टाइम जातो. कुठे टाइम? 1 वाजता आलो. 11 वाजता आलो. That's it. Bring it down. That's it. Easy, I like that. Drag it down. You want me to speak to you in English, Hindi or Marathi? Oh. Yes, sir. अब just take this. Let's see. Experience हिस्ट्री का अगर मैं समझना नहीं आपसे. Come. हाय सर. Hi. Otherwise it gets misaligned. You explain. Basically green light के अंदर देखना है. कुछ टाइम के बाद आपको ग्रीन लाइट नहीं दिखेगा लेकिन फिर भी आंख को हिलाना मत. वही पोजीशन पे रखना. ओके, दिस इज वेरी इंपॉर्टेंट. हाँ बंद रख. अभी खोलना मत. मैं बाहर से साफ कर दूं. हाथ नीचे रखना. For 5 minutes. और जब भी when you are connected to the machine ना, no talking, no moving. हिलना मत. 60 सेकंड्स के दौरान आपको जरा भी मूव नहीं करना है. Take like this, like a reel. We'll do one more wipe. Now green light will come in focus. No moving your eyes at all for 60 seconds. First speak. Yes.
You are doing good. 20 seconds to go. No Below moving, no month, below moving, month. no moving, Bobby. Just 10 seconds to go. No moving. Keep looking at one place only. No moving your eyes at all. Traction off. Safe distance. Again, look straight up in the big light. Look in the light, please. Look straight up. Just washing your eyes with cold water. Procedure is over. No, Light, look in the light, light, light. Bobby. Look in the light, please. Close your eyes, relax. Now we'll wait for a minute, then we'll start with the left. So halfway through the procedure now, don't move. Even though the green light disappears, you keep looking there. तो आँख को हिलाना मत. Green light हट जाएगा, कोई प्रॉब्लम नहीं. वहीं का वहीं देखते रहें. Look in the exact center of that green light. There's only 30 seconds to go. No moving your eyes at all. 20 seconds to go. No moving your eyes at all. Keep looking at one place only. No moving now. 10 seconds to go. No moving. Traction off. Look straight up in the light, please. Light में. Keep looking in the light, just washing your eyes. Procedure is over. You can see. Vision is little hazy. Vision will be little hazy now. That's no. Okay. It will get better. No. Just 90 steps up. खाली बघ. हाँ. ओकेच ना? ऑपरेशन झालंय सक्सेसफुल. बघ डोळे उघड एक मिनिट. ठीक है ना? ब्लर दिसतंय. ते थोडा वेळ It will get better. म्हटलं बाप तुला कसं वाटलं खरं सांग. पेनलेस होता पण एंडिंगला ना काहीतरी काढल्यासारखं वाटलं. How are you feeling? Comfortable ना? Medicine कुछ लिया था नहीं ना? नाही सो आता ब्लर दिसते. नीट क्लिअर पण ते डोळे ब्लर. एकदम आकर्षित वाटतात आता. पण रेड वाढ झाल्यात. पण एकदम मला ना असं वाटलं लेन्स टाकून आलंच की काय. नाही 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 मला आता पूर्ण ब्लर दिसते. मला तुम्ही नीट नको बघू जरा रिलॅक्स हो. फोकस पण नाही करायचं मला. रिलॅक्स हो मी आराम रिलॅक्स. करतो. डोळे झाक थोडेसे. मी खरं सांगू तर फक्त आणि फक्त 5-6 मिनिटामध्ये ऑपरेशन झालंय ना बाबा. चला आता आम्ही चाललो घरी आणि फक्त ना 6-7 मिनिटामध्येच झालं.
ट्रीटमेंट? पेनलेस तर होतच, पण दुसरी गोष्ट असं आहे की आता थोडस असं भारी भारी वाटतंय. भारी भारी वाटतं. थोडंसं ना डोकं असं हे झालं, तर मला बोलले की जास्त फोकस लगेच करू नको, कारण मी आता बोलताना पण डोळे बंद केले आणि उन्हापासून थोडंसं हे राहायला सांगितलं, धूल माती वगैरे नाही गेली पाहिजे. जास्त फोकस केल्यानंतर मग दुखते डोकं आणि थोडंसं असं जडजड वाटतंय. तर फोकसच नको करू. हा, म्हणून मी आता डोळे बंद जरा आराम करू, घरी गेल्यावर झोपू आपण. मला पण आता कस तरी होतंय जाम. आम्ही खाल्लं नाही काय सकाळपासून, विचार करतोय आता घरी जाऊनच जेवू डायरेक्ट. आणि हे सांगायला आनंद होतोय की बॉब आता चष्मा नाही घालणार. हा, बॉब चष्मा पण नाही घालणार आहे आणि 10 मिनिटांमध्ये 1,60,000 रुपये गेलेले आहेत. ओ माय गॉड. आणि दुसरी गोष्ट, पहिला सगळ्या गोष्टी चेकिंग वगैरे होते तेव्हा काहीतरी 8,500 रुपये जातात. म्हणजे टोटल तुम्हाला 1,70,000चा खर्च आहे. जर तुम्हाला नाही, डिपेंड करतं. बॉबीने ना ऍडव्हान्स वाली ट्रीटमेंट घेतलेली आहे. डिपेंड करतं आपण कुठली ट्रीटमेंट घेतो ना बॉब. हा, पण ते फाडून मिळून करण्यापेक्षा हे मला वाटतं हा, बेटर. म्हणजे आम्हाला असं वाटलं पेनलेस ठीक आहे आणि जास्त त्रास नको वगैरे, म्हणून आम्ही हे वाला चूज केला. पण ते डिपेंड करतं आपल्या त्या ट्रीटमेंटला किती खर्च ना आपल्याकडे किती आपण कॅपेबल आहे पूर्ण करण्यासाठी. ट्रीटमेंट तुम्ही बघितली, जाम भारी झालं. आणि डॉक्टर सायरस मेहता, थँक्यू. त्यांनी खूप भारी ऑपरेट केलं, समजलं सुद्धा नाही. आणि ते आमच्याशी खूप चांगले आहेत, फ्रेंडली आहेत आणि एकदम समजून वगैरे सांगितलं. ब्लॉग चालू व्हायच्या आधी एकदम बोलले घाबरू वगैरे नको, सगळं व्यवस्थित होईल. सो ठीक आहे, मला असं वाटतं आता आपण घरी जाऊया. आणि आलो आम्ही आता जस्ट घरी. रिलॅक्स. बरं वाटतं ना तुला आता? नाही, डोकं दुखतंय आणि असं जळजळ झालंय, नाकातून डोळ्यातून कंटिन्यू पाणी येते. चल चल. आलो आम्ही, झोपलो मस्त थोडा वेळ, कॉफी वगैरे पितोय. थोडेसे माझे डोळे उघडलेत. आता थोडे डोळे उघडलेत. नाही, फोकस नको करू. लाईट लाव ना. नको, तुला प्रॉब्लेम होईल लाईट. डोळ्यातून थोडं पाणी येतंय. ड्रॉप वगैरे पण टाकलाय. झोपलेलं तर पाणी नाही आलं, आता ड्रॉप टाकलं तर पाणी यायला लागलंय. आला आला आराम केलं मी, थोडस सुजन सारखं वाटतंय आणि कंटिन्यू पाणी येते. हा, तर नको पुसू, कॉटन घे ना, रुमाल घे. आणि मी सिरियसली सांगतो, मी स्वतःला बघतोय ना, स्मार्ट दिसतोयस. तर मी स्वतःला बघून असं वाटतं की अरे मी एवढं क्लिअर आहे. हे बरोबर आहे. कारण मी स्वतःला कधी बघायचो ना, तर तू स्वतःला कधी बिना चष्म्याचं क्लिअर नाही क्लिअर नाही बघितलं बघितलं. असं बोलायचं. दॅट्स पॉइंट की मला हे क्लिअर बघायला भेटते. आणि दुसरी गोष्ट, मला हा सुद्धा अनुभव घ्यायला भेटणार आहे की गॉगल जो आहे तो मी बिना नंबरचा घालणार, तर मला समजेल की माझा केवढा नंबर होता. हा, स्पेक्सचा किती नंबर होता मी हा जो गॉगल घालेल माझा नंबरवाला, तर मला समजा अरे बापरे एवढा नंबर होता. सो हा अनुभव मी उद्या घेणार आहे, आता नाही. आणि अजून मला 2 दिवस आराम करायचा, डोळ्याला जास्त ताण वगैरे काहीच नाही. छान झालं ऑपरेशन, तुमच्या समोर झालं जे काय झालं ते. त्यानंतर खूप लवकर झालं. मी तुम्हाला पैसे सांगितले की जर तुम्हाला ॲडव्हान्स लेवलचे करायचं असेल तर टोटल तुम्हाला 1,70,000 खर्च आहे आणि बाकीचे तुम्हाला सोयीसुविधा तुमच्या प्रकारे आहेत. हा, मी खूप प्रयत्न केला की चांगल्या प्रकारे ब्लॉग घेऊ. कधी ते ट्रीटमेंट करताना, कारण की मी पण फर्स्ट टाइमच बघत होती, तर मला ना कळत नव्हतं कुठे कॅमेरा शिफ्ट करू. मी एकटी होती आतमध्ये आणि त्यांनी अलाव केलं मला. सो थँक्यू सो मच अलाव केलं म्हणून. आणि मलाही बघायचं होतं की ऑपरेशन कसं होतं, तर मी बोलले चला आपण ब्लॉगमध्येच टाकूयात. असं काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, काही नाही आहे, हे जेन्युअन रिव्ह्यू आहे. आणि जेन्युअनली आम्ही म्हणजे माझे भाऊजीचं पण ऑपरेशन तिथेच झालेलं आहे आणि आम्ही ना सजेस्टच करतो कोणाला पण की सायरस मेहताकडे जाण्यासाठी, कारण की वर्ल्डमध्ये कितीतरी नंबरवर आहे. तर मला आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ह्या ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन शिकायला किंवा थोडीशी इन्फॉर्मेशन वगैरे भेटली असेल आम्हाला सुद्धा, तुम्हाला सुद्धा. आणि जर कोणाला असं करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आणि थँक्यू सो मच. लवकरच बॉबीला असं आपल्याला बिना गॉगलचं बघायला भेटेल. नाही, माझा न्यू लुक तुम्हाला सेकंड ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. येस, माझा न्यू लुक सेकंड ब्लॉग मध्ये नक्की बघा. तोपर्यंत मी आराम करणार आहे. थोडा लेट येईल ब्लॉग, पण थेट येईल. म्हणूनच आम्ही एवढे दिवस ब्लॉग काढत नव्हतो. खूप लोक आम्हाला म्हणजे कमेंट करत होते कुठे आहेत. अरेंजमेंटसाठी जरा हेवी अमाऊंट आहे, आपण गरीब माणसं आहेत, मिडल क्लास. सो जराशी अरेंजमेंटसाठी थोडासा टाइम लागतो. सो थोडंसं आम्ही प्रॉपर अरेंजमेंट करत होतो, म्हणून थोडासा टाइम लागला. आणि म्हणून आपण म्हणूनच बॉबी शांत बस रे, म्हणूनच बॉबी आणि आम्ही ना गोव्याला फिरून आलेलो की आम्ही आल्या आम्ही जाणार आहेत असं आमचं खात्री होती. ते नाही सांगायचं ना काय.
गोव्याला पण का गेलो फिरायला. गप रे बाप, तू काय सस्पेन्स ठेवतोय. सो ठीक आहे, चला बाय, भेटू नव्या बाय, लव्ह यू गाईज. कसं वाटतं आता बॉबीला बघून? बरं वाटतंय तर. तुम्हाला डोळा जरा सुजल्यासारखा वाटतं ना. कसं वाटतंय आ? मला बघून? डोळा जरा सुजल्यासारखा वाटतं. हा, सुजला थोडासा. स्मार्ट दिसतोय ना. मला चेहरा जरा हे झालाय, सुजल्यासारखं वाटतंय. ऍक्च्युली मी स्मार्टच आहे ना. आता ते उद्या काढला ना चष्मा मग समजेल. तू मान का अशी का आखडते, दुखते इकडे. नाही, ते डोळे फिरवायचे नाहीत. लाईट आहे ना, तर लाईटला कट ऑफ करून मी असं खाली बघतो. अच्छा, म्हणून तो असं बघतो. अच्छा. लाईट निघून नको. असं काय करतो, असं आखडल्यासारखं. आणि पटकन डोळे नाही फिरवते, तो मान फिरवतोय असं. आणि पटकन लाईट वर नाही, सध्या तरी 24 बघायला नाही तास काहीच सांगितलं, नाही कारण करायचं. डायरेक्ट इफेक्ट पडेल. सो लाईट वर नाही एवढं खर्च केलाय. मला वाटतं स्पोर्ट बाईक घेतली. हा, असंच असतं. आतमध्ये धूळ वगैरे नको जायला. काय हे. हा, हे गॉगल पण भारी वाटतं मला. मस्त वाटतोस तू. ब्लॅक वाला पण छान वाटत आणि होता. हा, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, मला ना गॉगल्स वेअर करता येतील. हा, मी जेव्हा पण गॉगल्स वेअर करायचो ना, तर मला समोरचं दिसायचंच नाही, कारण माझा नंबरचा गॉगल होता. हा. आणि प्रत्येक तू का तुला आरशात पाहतो 10 वेळा? इथंच बघ, स्मार्ट दिसतोय ना. इथंच बघ, डोळे नको फिरू जास्त. जेव्हा मला जेवढे पण ज्यांचा पण नंबर आहे, ते लोक कोणीही गॉगल वेअर करू शकत नाही. तुमच्या भावना मला माहिती आहे. सो आपण कधी गॉगल वेअर करू शकत नाही. केलं ना तरी आपल्याला समोरची दुनिया दिसणार नाही. सनग्लासेस पासून, सन पासून तर वाचू, पण दुनिया दिसणार नाही, हे मला बरोबर. माहिती आहे. पण आता माझ्यासोबत असं काही होणार नाहीये. बॉबी जाम हॅपी आहे. Yes, I am so happy. कसं वाटतं मला बघून? खूप छान वाटतं आणि खूप मन भरलं एकदम व्यवस्थित. स्मार्ट दिसतो की नाही? छान. भारी वाटतं ना. कसं वाटतं दादाचं लुक? एक नंबर वाटतंय. भारी वाटतंय. सकाळी असं म्हणजे असं आल्यावर डोळे बंद होते, म्हटलं का दिसणार नाही. हा, मी असं किचन मध्ये उभं होतो, पाणी पितोय, ग्लास ठेवतोय, ग्लास धुतोय, मुलीला कसं दिसतंय? मला डोळे एक बंद असं आहे. बारीक दिसत होतं. मस्त दिसतंय. स्मार्ट दिसतंय ना. काय तर आधी ढापण्या दिसत होता ना. तेव्हा तरी पण चांगलं दिसत, आता ते अजून चांगलं दिसतंय. अजून चांगलं दिसतंय. काय मग आपल्याला कपडे नसतील ना? अरे का आता उघडं घरामध्ये? थंडीमध्ये पण उघडं राहायची इच्छा असते. चालेल.